नमस्कार मित्रांनो. आता मित्रांनो, भरपूर शेतकरी मित्रांचे कमेंट आले, मोबाईल नंबर टाका भाऊ, आम्हाला वांग्याचं शेड्यूल द्या. तर मित्रांनो, आपण सगळे व्हिडिओ वांग्यातून सगळे तुम्हाला टाकलेले, युट्यूबला ज्यादा टाकलेले. तर मित्रांनो, बाकीचं काहीच नाही, आपण पूर्ण मार्गदर्शन आपण प्लॉट मधून करू राहिलो. मित्रांनो, आता सध्या थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे आणि पानं हे आपल्या असे चुतुळे झालेले. बरेचसे शेतकरी मित्र म्हणतात की असे कोकडा पडला. तर मित्रांनो, ते कोकडा वगैरे काही नाही, ते थंडीमुळे पानं आकसलेली. प्लॉट चालू व्हायच्या बेतात ते. आज वांग्याचे रेट बी चांगले. तर मित्रांनो, त्याच्यासाठी आपल्याला फवारणी घ्यायची. त्यामध्ये आपल्याला कॅल्शियम चिलेटेड घ्यायचंय 1 लिटर पाण्याला 1 ग्रॅम. बोरॉन घ्यायचं 20% 1 लिटर पाण्याला 1 ग्रॅम. आणि त्या यामध्ये विद्राव्य खत घ्यायचं मित्रांनो 13-0-45. त्याचा फायदा आपल्याला असा होणार आहे की ज्या काळ्या आपल्या वांग्यामधून बाहेर म्हणजे थांबलेल्या आहे बा, तर त्या काळ्या ते खत गेल्यामुळं आपल्या काळ्या हे बाहेर निघणार आहे. 13-0-45 ने मित्रांनो कुठल्याही प्रकारच्या वांग्याची किंवा इतर पिकाची वाढ ही थांबत नाही. ते फक्त आपल्याला एकदम छान असं कळीला फळाला मदत करतं. आणि ज्या ज्या शेतकऱ्यांची पिकं कुठल्या प्रकारचे जे फळावरती पिकं आहे ते आकसलेले किंवा कोमजलेले आहे, त्यांनी सगळ्या शेतकरी बांधवांनी कॅल्शियम नायट्रेट, चिलेटेड कॅल्शियम, बोरॉन आणि विद्राव्य खत 13-0-45 ची फवारणी घ्या मित्रांनो. निश्चित तुम्हाला फायदे पाहायला भेटणार आहे. कॅल्शियम आणि बोरॉननी थंडीमध्ये प्रकाश संश्लेषणाची क्रिया वाढती आणि फुलधारणा आणि फळधारणा ही लवकर होती. मित्रांनो, सविस्तर असा 5 मिनिटाचा व्हिडिओ आपण युट्यूब चॅनलवर टाकलेला आहे मित्रांनो. ते तिथं तुम्ही बघू शकता, सगळी सविस्तर माहिती दिली. आणि मित्रांनो, जे टेक्नोझोड बद्दल आपण व्हिडिओ टाकला होता आणि इलेट बद्दल व्हिडिओ टाकला होता, तर मित्रांनो, एक काळजी आपल्याला अशी घ्यायची, टेक्नोझोड किंवा सल्फर कुठल्या प्रकारचं सोडायच्या वेळेस सल्फर आणि इलेट मध्ये 8-15 दिवसाचा गॅप ठेवायचा मित्रांनो. टेक्नोझोड मध्ये 67% सल्फर आणि 14% झिंक आहे. आणि तुम्ही साधं सल्फर जरी सोडलं 80%-90% वालं, तर इलेट आणि त्यांच्यामध्ये 15-15 दिवसाचा गॅप ठेवायचा मित्रांनो. अशा पद्धतीने नियोजन करायचे. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनल फॉलो करा, सबस्क्राईब करा.